मित्रांनो, आता उशीर नाही, आता होणार फक्त पैशांचे वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक मोठी घोषणा। होय मित्रांनो, आज आहे दिनांक 2 फेब्रुवारी आणि 8व्या हप्त्याचे वाटप आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता देखील एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे। आजपासूनच त्यांच्या खात्यामध्ये थकीत पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 3 पैकी एका गॅस सिलेंडरची सबसिडी आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्या वाटपाबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये अधिक 830 रुपये असे एकूण 2930 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। सरसकट सगळ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करणे शक्य नसल्या कारणाने सरकारने एक मोठा निर्णय देखील घेतला आहे की महाराष्ट्रातील जिल्ह्यांची एकूण 4 गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। पहिल्या गटामध्ये 10, दुसऱ्या गटामध्ये 10, तिसऱ्या आणि चौथ्या गटामध्ये प्रत्येकी 8 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्या जिल्ह्यांतील महिलांना आतापर्यंत योजनेचा फारच कमी लाभ मिळालेला आहे। मित्रांनो, या जिल्ह्यांमधील बहुतांश महिलांना या योजनेचे पूर्ण पैसे अद्याप मिळालेले नाहीये। जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंतचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला, मात्र या जिल्ह्यांमधील बहुतांश महिलांना पूर्ण पैसे मिळालेले नाहीत। 7 पैकी 1-2 हप्ते त्यांचे मिस झाले आहेत। तसेच मित्रांनो, अशा देखील अनेक महिला आहेत ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये। तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेद्वारे किती रुपये जमा झाले त्याबद्दल मला नक्की सांगा। लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले ते मला नक्की सांगा। तसेच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी मागील वर्षी मिळाली का, की ते पैसे देखील तुम्हाला अजून मिळालेले नाहीत ते देखील मला नक्की सांगा। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाबाबत सर्वात मोठी अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीच्या इतर लेटेस्ट अपडेट्स देखील मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, 8व्या हप्त्याच्या वाटपाकरिता महायुती सरकारने 10 जिल्हे आणि 8 बँकांना निवडले आहे ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये ह्या योजनेचा निधी वर्ग केला जाणार आहे। तेव्हा हे जिल्हे कोणते आणि ह्या 8 बँका कोणत्या आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, आज लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे 8व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात। मित्रांनो, जर तुम्हाला 8वा हप्ता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये हवा असेल तर काही महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत। आतापर्यंत 7 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले, तेव्हा एकूण रक्कम 1,500 रुपयांच्या हिशोबाने 10,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले। मात्र आता लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार की मग 1,500 रुपयांचा, त्याबाबत देखील एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे, मात्र त्याकरिता काही नवीन नियम आणि अटी महायुती सरकारने मांडले आहेत। होय मित्रांनो, सरसकट सगळ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये हा 8वा हप्ता जमा करण्यात येणार नाहीये। काही अटी आणि नियम शासनाने घालून दिलेले आहेत। त्या अटींची पूर्तता ज्या महिला करतील केवळ त्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक नुकतीच अपडेट दिली आहे आणि ते म्हणाले की महिला व बाल विकास विभागाला 3680 कोटी रुपयांच्या निधीचा चेक आम्ही नुकताच वर्ग केला आहे। तेव्हा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळवण्यात आता इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाही, जितकी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवताना लाडक्या बहिणींना करावी लागली होती। तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट केले होते की आता लाडक्या बहिणींना कुठल्याही महिन्याचा हप्ता मिळवताना इतकी प्रतीक्षा करावी लागणार नाहीये। महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच किंवा 7 तारखेपर्यंतच कुठल्याही महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्या दिशेने शासनाने पावले देखील उचलली आहेत। त्याकरिता लागणारा निधी महिन्याच्या 1 तारखेलाच महिला व बाल विकास विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहे। तेव्हा मित्रांनो, राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींकरिता ही एक मोठी गुड न्यूजच म्हणावी लागेल। मित्रांनो, सोबतच एकनाथ शिंदे यांनी अशी देखील माहिती दिली की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे। काही नियम त्यांनी घालून दिले आहेत ज्यांची पूर्तता केल्यानंतरच लाडक्या बहिणींना या योजनेद्वारे हप्ते त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत। ज्या महिला ह्या निकषांची पूर्तता करणार नाही, नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेद्वारे एकही रुपया मिळणार नाही। मित्रांनो, ह्या नियमांपैकी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे लाभार्थी महिला केवळ लाडकी बहीण योजनेअंतर्गतच पात्र असावी। इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ महिलेने घेऊ नये।
किंवा लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये सदर महिलेचे नाव असता कामा नये। मित्रांनो, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशासारख्या अनेक योजनांचा लाभ लाडकी बहीण योजनेसोबतच घेतला। मात्र यापुढे आता त्यांना केवळ लाडकी बहीण योजना किंवा इतर दुसऱ्या योजनेचाच लाभ घेता येणार आहे। एकाच वेळी दोन्ही शासकीय योजनांचा लाभ अशा महिलांना यापुढे आता घेता येणार नाहीये। तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची त्यांनी जो अर्ज सादर केला आहे त्या अर्जाची पुनर्पडताळणी केली जाणार आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींना उत्पन्नाचा अपडेटेड दाखला द्यावा लागू शकतो। अनेक अशा महिला आहेत ज्यांचे तेव्हाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या खाली होते, मात्र आता त्यांचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर गेल्याचे सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे। तेव्हा अशा महिलांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना सोबत जे हमीपत्र द्यावे लागले होते त्याच्या निकषांमध्ये स्पष्ट अशी तरतूद होती की सदर महिलेच्या कुटुंबाचे एकत्रितरित्या वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली असावे। मात्र अनेक अशा महिला आहेत ज्यांनी अजूनही ही गोष्ट उघड केली नाही आहे की त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे किंवा ते वर गेलेले आहे। तेव्हा मित्रांनो, ह्या नियमाचे महिलांना काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे। मित्रांनो, महायुती सरकारने आयकर विभागाचा डाटा देखील मागवला आहे, ज्याद्वारे अशा महिलांचे नाव उघड झाले आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रितरित्या वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे। तेव्हा मित्रांनो, क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये जर असे आढळून आले की लाडकी बहीण योजनेचा सदर महिला लाभ घेते आहे मात्र तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या वर आहे, तर मग लगेचच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून सदर महिलेचे नाव वगळण्यात येणार। कारण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या निकषाची स्पष्ट तरतूद अशीच आहे की ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे। केवळ गरीब आणि गरजू कुटुंबातील महिलांकरिताच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। तेव्हा ह्या योजनेचा लाभ केवळ त्याच महिलांना मिळावा ज्या खरंच ह्या योजनेच्या निकषांची पूर्तता करतात। मित्रांनो, आता आपण लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाकरिता निवडण्यात आलेले पहिले 10 जिल्हे जाणून घेऊया। मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे। या 10 जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम योजनेचा 8वा हप्ता वर्ग केला जाणार आहे। मित्रांनो, ह्या यादीतील पहिला जिल्हा आहे गोंदिया, दुसरा जिल्हा आहे बीड, तिसरा जिल्हा आहे रत्नागिरी, चौथा जिल्हा आहे गडचिरोली, 5वा जिल्हा लातूर, तर 6वा जिल्हा नांदेड आहे, 7वा जिल्हा आहे नंदुरबार, 8वा जिल्हा धुळे, तर 9वा जिल्हा नाशिक आहे। मित्रांनो, ह्या यादीमधील सर्वात शेवटचा जिल्हा म्हणजेच 10व्या क्रमांकावरील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। तर मित्रांनो, ह्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता देण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो, निवडक 8 बँकांचे नाव जाहीर करण्यात आले आहे। ह्या बँकांमध्ये जर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेचे खाते असेल तर त्यांच्याकरिता सर्वात मोठी आनंदाची बाब आहे, कारण त्यांना सर्वप्रथम योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। मित्रांनो, ह्या 8 बँका म्हणजे सर्वात पहिली बँक आहे पोस्टाची बँक IPPB इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, दुसऱ्या क्रमांकावरील बँक आहे IDBI बँक, तिसऱ्या क्रमांकावर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथ्या क्रमांकावर आहे बँक ऑफ इंडिया, 5व्या क्रमांकावर ICICI बँकेचा क्रमांक लागतो, 6व्या क्रमांकावर कोटक महिंद्रा बँक, 7व्या क्रमांकावर कॅनरा बँक आणि मित्रांनो, ह्या यादीमधील शेवटची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया SBI। तर मित्रांनो, ह्या 10 जिल्ह्यांची आणि 8 बँकांची निवड लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याकरिता पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे। ह्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांना लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याकरिता लागणारा निधी मिळणार आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची नेक्स्ट अपडेट म्हणजे सध्या राज्यभरातील लाडक्या बहिणींपैकी 30 लाख महिलांचे अर्ज बाद होणार अशी न्यूज सध्या राज्यभरात तुफान व्हायरल होते आहे। त्यावर आदिती तटकर यांनी आपली रिॲक्शन दिली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त काही ठिकाणी छापून आले आहे। मात्र या अपप्रचारावर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे। मित्रांनो, पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत। यावर आदितीताई तटकरे, ज्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत, त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले की मला माहिती नाही हा आकडा कुठून येतो, पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका। ऑलरेडी 2,41,00,000 महिलांच्या खात्यामध्ये लाभ थेट हस्तांतरण करण्यात आलेलं आहे। लाभार्थ्यांचं वितरण नेहमीप्रमाणेच सुरू आहे। ऑक्टोबरमध्ये 9 तारखेला 2,34,00,000 महिलांना लाभ दिला होता आणि आता लाभ वितरण 2,41,00,000 महिलांना झालेला आहे। कोणत्याही अफवांना आणि अपप्रचारांना बळी पडू नये अशीच विनंती मी राज्यभरातील लाडक्या बहिणींना करू शकते।
यासोबतच पत्रकारांनी त्यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेसाठी चुकीची माहिती देणाऱ्यांबाबत शासनाने कोणती कारवाई करण्याचे ठरवले आहे। यावर त्या म्हणाल्या की सध्या आमचं सरकार अर्जदारांची सखोल छाननी करत असून चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ उचलणाऱ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतलेली आहे। मित्रांनो, काहीच दिवसांपूर्वी अशी माहिती उघड झाली होती की या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली। एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील म्हणजेच परराज्यातील तर काही बांगलादेशी महिलांनी देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे आणि चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्यांची चौकशी होणार अशी माहिती आदिती तटकरे यांनी ट्विटमधून दिलेली आहे। X.com वर ट्विट करताना आदिती तटकरे म्हणाल्या की अर्जदारांच्या छाननीबाबत सरकार सजग आहे। ज्या महिलांनी खोटी माहिती पुरवून आतापर्यंत योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे। परराज्यातील महिला ज्यांनी डमी अर्ज सादर करून महाराष्ट्र राज्याच्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे त्या महिलांकडून देखील सर्व पैसे वसूल केले जाणार आहे। जितकेही पैसे या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले ते पैसे त्यांच्याकडून वर्ग केले जाणार। सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे अशी देखील अपडेट आदिती तटकरे यांनी दिली। तसेच त्या म्हणाल्या की महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरली आणि ह्या योजनेच्या भरवशावरच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं। कधी नव्हे ते इतक्या प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार सत्तेत आलं। आता महाराष्ट्रातीलच ह्या योजनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाच प्रकारचे वक्तव्य पत्रकारांपुढे केले आहे। कारण मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या योजना ज्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करतात त्याद्वारे सरकारला आगामी निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी प्रचंड पाठबळ मिळत असतं। महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या राजकीय उलथापालथीसाठी लाडकी बहीण योजनाच कारणीभूत ठरली होती। तेव्हा या योजनेचा रेकॉर्ड बघता आता केंद्र सरकारला देखील या योजनेने भुरळ घातल्याचं दिसत आहे। मित्रांनो, असं मानलं जातं की महिला मतदारांकडे निवडणुकांचे निकाल बदलण्याची क्षमता असते। त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या घोषणापत्रामध्ये महिलांच्या हिताच्या दृष्टीने घोषणा केलेल्या दिसतात। महिलांसाठी ते नव्या योजना देखील लॉन्च करत असतात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली, ज्याद्वारे महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता देण्यात आला। तसेच हा हप्ता येणाऱ्या काळामध्ये 1,500 वरून 2,100 रुपये, 2,500 रुपये आणि मग काही काळानंतर 3,000 रुपये म्हणजेच डबल हप्ता देखील देण्याची घोषणा महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी केली। महायुती सरकारच्या ह्या बड्या नेत्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवत राज्यभरातील महिलांनी महायुती सरकारला तुफान पाठिंबा दर्शवला। निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने महायुतीचं सरकार सत्तेत आलं। महाराष्ट्रात ह्या योजनेला तुफान प्रतिसाद मिळाला। लाडकी बहीण योजनेचा भरपूर फायदा महायुतीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी झाला। मित्रांनो, देशभरामध्ये बजेट सादर झालं। त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले की हे बजेट सत्र विकसित भारताचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नवी ऊर्जा आणि भरोसा देण्याचं काम करेल। मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो की देवीनं गरीब मध्यम वर्गाला आपला आशीर्वाद द्यावा। सर्वसमावेशकता, नवकल्पना आणि गुंतवणूक आमच्या रोडमॅपचा आधार असेल। मित्रांनो, मोदींनी आपल्या वक्तव्यामध्ये लक्ष्मी या नावाचा वापर केला। तेव्हा महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवरच देशभरामध्ये मेरी लक्ष्मी योजना सुरू तर करणार नाही ना, ह्या चर्चांना सध्या उधाण आलेले आहे। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच विविध शासकीय योजनांबद्दलची इत्तमभूत माहिती वेळेत मिळवण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।